जालन्यातून एक मोठी आणि दुर्दैवी अशी घटना हाती येत आहे। जालन्यामध्ये साखर कारखान्यात स्फोट होऊन 2 कामगार ठार झाले। ही दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात घडली। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे आज एक दुर्दैवी घटना घडली। येथील बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुनाभट्टी विभागातील सल्फर टाकीचा स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे। या घटनेमुळे परतूरसह जालना जिल्ह्याभरामध्ये एकच खळबळ उडाली। बागेश्वरी साखर कारखान्याच्या सल्फर टाकीचा स्फोट झालाय आणि या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झालाय। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यात दोन्ही कामगार जे आहेत ते ठार झाले। घटनास्थळी मदत कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाने त्वरित दखल घेतली असून तपास जो आहे तो सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच परतूर शहरातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते, अनेक नेते रुग्णालयामध्ये धावले आणि त्यांनी पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले। याबरोबरच संबंधित जखमी जे झाले आहेत त्यांना औषधोपचारासाठी योग्य त्या सूचना ज्या आहेत त्या आरोग्य विभागाला दिल्यात। याबरोबरच या स्फोटाबाबत कारखाना व्यवस्थापनाकडून या अपघाताचे कारण जे आहे ते शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परतूरसह जालना जिल्हाभरामध्ये शोककळा पसरली। याबरोबरच स्थानिक लोकांमध्ये या स्फोटाबद्दल मोठी चिंता जी आहे ती व्यक्त होत आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये ही एक दुर्दैवी घटना घडली आणि सल्फर टाकीचा स्फोट होऊन 2 कामगारांचा जो आहे तो मृत्यू या घटनेमध्ये झाला आहे। या घटनेमुळे सर्वत्र जे आहे ती हळहळ व्यक्त केली असून पुढील तपास पोलीस आणि कारखाना प्रशासन जे आहे या घटनेमागील करत आहे।